पहिल्या काय लाईट नव्हती, विहिरीवर मोटर नव्हती, जुन्या पद्धतीची वावडी 3 पाय असायचं. लोणावळ्याला भरती होत्या. आठवड्याला 1.5 किंवा 2 रुपये यायचे. एवढं वेळ अशी जात होती, पण आनंदात आमचे दिवस त्या असे जायचे. कधी दुःख नाही येऊ दिलं. पट्ट्यापट्टीची पॅन्ट, पायजामा अंगात, 3 गुंड्याचा शर्ट, आणि म्हणले हे काय टिकणार आहे म्हणले. आणि मला काढलं बाजूला. आमचे चुलते काय म्हणले माहिती आहे का, तुम्ही ह्याच्या कपड्याकडे बघू नका म्हणले. त्यावेळेला दुष्काळ होता. दुष्काळामध्ये हे सामुदायिक विहिरी होत्या. त्या विहिरीत जायचे कुठं 1.5 रुपये 2 रुपये हजेरी. आठवड्याला 1.5 किंवा 2 रुपये यायचे. मग त्याचे काय ते सातू म्हणा, हे ते वाळी दिडीने सातू आणलेत कधी कधी पाटकळच्या ते बायाजी बंडगराकुंड आमच्या वडिलांनी. म्हणजे 1 पोतं जर आणलं ना सातू, तर ज्वारी त्यांना 1.5 पोतं घालायचे. म्हणजे वर्षाकाठी किंवा 1 वर्षाने किंवा जेव्हा आपल्याकडे जेव्हा येतील तेव्हा. तर अशा कठीण परिस्थितीतून थोरले भाव हे करते. म्हणजे का घरात माणसं किती होती तुमच्या? आमच्या घरात आम्ही 5 जण भाऊ, आणि आमचे कोणाची लग्न झाली नव्हती. फक्त मोठ्या भावाचं लग्न झालं होतं. मग सगळा बोज मोठ्या भावावर आणि वडिलावर. आणि मग वडील काय दुसरं काम काय काय करायचे वडील? म्हणजे शेतीमध्ये काय काम असायचे? शेती म्हणजे बैलावरनं ही बैल घेऊन जायचे बैल होते शेतामध्ये. हो, 2 बैल होती. बैल चांगली होती. बैल म्हणजे आमची इथं गावात आता खरं म्हणलं तर ह्याच्या आज्याला माहिती आहे, ह्याचा आजा आमच्यात साखरी होता. कोण? साहेबराव वाघमोरे. त्यानंतर बरं का, म्हणजे जशी जशी परिस्थिती सुधारायला लागली ना, सुधारायला लागल्यानंतर ह्याचे आजोबा आमच्याकडं काम करायला असायचे. मग पुन्हा थोडी थोडी परिस्थिती सुधरत गेल्यावर तर त्यामध्ये मेंढापूरला भाव जायचं. तिथं कॅनेल टाकायचं. तिथनं मग आठवड्यात 10 नाही तर 20 रुपये आले म्हणजे ती यायचे. मग त्याच्यामधून आमचं सगळं कुटुंब निवारण व्हायचं. कोणाचं म्हणजे काय, त्यात अजून कोणाचं दवाखाना आहे, कोणाचं काय अडचणी आहेत त्या. मग ते असं करत करत ते शेतामध्ये पिकायचं काय पिकं? तुम्ही काय काय पिकवलं शेतामध्ये त्या काळात? त्यावेळेला ज्वारीशिवाय काय नव्हतं, काय बागायत नव्हतं किंवा काय नव्हतं इथं. फक्त बागायत म्हणले तर तिथं 1 एकर बागायत फक्त गावाच्या कडेला. तेवढंच बागायत. ती बी बैलाच्या मोठ हाणून ती बी पिकवायचं आहे. म्हणजे त्या पहिल्या काय लाईट नव्हती, विहिरीवर मोटर नव्हती किंवा काहीच नव्हतं. फक्त त्या मोठ्यानं भिजवायचं तेवढंच. मिरच्या असायच्या, परत गहू, बाजरी तर नसायची. बाजरी ह्या जिरायतामध्येच असायची इकडे ह्या शेतामध्ये. सुगीचं दिवस कसं होतं? सुगीचे दिवस म्हणजे त्यावेळेला कधी हे हलरच्या मशनी नव्हत्या, काय नव्हत्या. व सुगीचे दिवस काय ज्वारी काढायला पाटच आमचं वडील काय करायचं, आम्हाला सगळ्याला घेऊन जायचं व ज्वारी काढायला पाट्ट जायचं. म्हणजे उन्हाच्या अगोदर चला, पोरावं म्हणायचे, उन्हाच्या अगोदर चला ज्वारी काढूया. आणि 9 वाजेपतूर आम्हाला वडील कधी रानात म्हणायचं आता ऊन झालं चला पोरावं घरला. 9 वाजेपतूर आम्ही नाही म्हणले तर 200 कडब्याच्या पेंड्या काढायचो. आणि वडील पण परत सुगीच्या वेळेला आणखी दुसरी गोष्ट गहू कापणीला पण तसंच. कडबं काढायला कुठं जायचं? हे शेतामध्ये. ही काय ही शेत आहे ना, हे शेतामध्येच कडबं काढायचं. किती एकर होतं तेव्हा आम्हाला सगळ्या वडिलाला 9 एकर शेती होती. 9 एकरात ज्वारी होती का? 9 एकरात ज्वारी. परत इतर वेळेला काय नसायचं, कारण ते पावसाशिवाय पहिलं काय विहिरी नव्हत्या, काय नव्हत्या. फक्त पावसाचंच. पावसावर जे काय पिकल तीच. मग ज्वारी काढायला गेलं की ज्वारी त्यावेळेला मग चांगली 20-20 पोती 20-20 क्विंटल ज्वारी होत होती. मग ती ज्वारी पेंड्या बांधायच्या, ती गोळा करून बैलानं इथं आणायचे. त्याचं ते गोल असे त्याला ते मंडळ म्हणायचे. काय अशी मंडळ लावायचे. मग मंडळ लावायचे. परत ते असं पहिल्या पद्धतीनं असं खळं करायची. ती गोल राऊंडने खळं करायची. आणि असे बाया बोलवून आम्ही असं कवळं घालायचो. बाया ती कणसं मोडायच्या. मग अशी त्याची रास तयार करायची. आणि ती बैला अशी मध्ये एक खांब रवायचा, आणि त्याच्याकडं आणि ते अशी बैल फिरवायची. बैल फिरवून 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 त्याचं मदान तयार व्हायचं त्या ज्वारीचं.
मग मदान तयार झाल्यानंतर ज्वारीचं पुन्हा ती सगळं वरच्या पिशा वगैरे नाही का ते वरचं गोंड वगैरे हे ते घोळवून काढायचं आणि त्याचा असे रास लावायचे न अशी वावडी असायची 3 पायाची पहिली जुन्या पद्धतीची वावडी 3 पाय असायचं आणि एक फळी असायची त्या फळीला 3 भोकं पाडायची आणि त्याला वावडी लावायची ते ही लावायचं वाशे लावायचे आणि त्याच्यावर वावडीवर उभा करायचं मग एक जणानं वावडीवर उभा राहायचं आणि दोघांनी खालनं ती ज्वारीच्या पाट्या भरून द्यायच्या मग ते पहिलं पूर्वीचे लोक असे पाट्याने असे उपणायचे उपणून ज्वारी असे रास त्यावेळेला म्हणजे एवढं म्हणजे वातावरण पण त्यावेळेला एकदम असं हे असायचं बरं का म्हणजे त्यावेळेला खूप म्हणजे करमणूक पण असायची आमचं वडील काय करायचं हसून मग हे करत म्हणजे पोराशीला आळूस येऊ देत नव्हतं काय करायचे काहीतरी मस्करी करून टिंगल करायचे असं काहीतरी कुठले तरी हे काढायचे असंच म्हणजे कुठले तर खल काढायचे अरे ते असं होतं ते असं ते पोरं मग ते खाता हसायचे ते हसून ना एवढं वेळ असे जात होते पण आनंदात आमचे दिवस त्या असे जायचे पण आम्हाला कधी वडिलांनी कधी दुःख नाही येऊ दिलं असं म्हणले नाही ती की बाबांनो कुणाच्या दारात उभा राहू नका तुम्हाला एवढी वेळ येऊ दिली नाही म्हणजे वडील नेहमी सतत काम करत राहायचे काम करत हसत खेळत पोराशनला हे ती कोणाच्या म्हणले असं नाही की बाबा कोणाचं वाईट पण चितू नका आणि तुमचं भविष्यात काय होईल तसं आता वडिलांनी आम्हाला माघारी फिरून बघितले कारण वडिलाच्या पाठीमागे ही आम्ही सगळं उभा केले आता माझ्यापेक्षा मोठ्या भावाचं घर आहे ही धाकट्या भावाचं आहे माझं आहे मोठ्या भावाचं आहे असं घरंसुद्धा अगदी चांगल्या ह्याच्यामधून घरदारं झालेत शेतीवाडी चांगली झालेली आहे आणि म्या रेल्वेत लागायच्या वेळेला 1983ला मी रेल्वेत भरती झालो तर त्यावेळेला परिस्थिती जात्या वेळेस माझ्या अंगावर कपडे व्यवस्थित नव्हते तुम्हाला खरंच म्हणजे आता जे बोलतोय ना ह्यातमध्ये एक तिळभरसुद्धा हे नाही जात्या वेळेस माझ्या अंगावर पट्ट्यापट्टीची पायजामा होता आता तुम्ही रात्री आता नाईटला आपण ते पट्ट्याचा पायजामा घालतो पण अक्षरशः जात्या वेळेस पट्ट्याचा पायजामा 3 गुंड्याचा शर्ट ती बी गुडघ्यापर्यंत ती बी दुसऱ्या भावाचा शर्ट घातलेला आणि त्यावेळेला आमच्या ते आंबोनाना आमचा अंबादास जानकर म्हणून आहे ना ती म्हणला चल म्हणलं त्या तसल्या ह्याच्यात मी गेलो पण मी हार नाही मानली तिथं गेल्या असं भरतीला उभा केलं मग भरतीला उभा केल्यावर लोणावळ्याला भरती होत्या मग असे उभा केल्यानंतर त्यांनी म्हणले बाबा हे ते सगळ्याशी लाईनीत उभा केले मला काढलं बाजूला कारण मी गबाळ्या पट्ट्याची पॅन्ट हे पायजामा अंगात 3 गुंड्याचा शर्ट आणि म्हणले हे काय टिकणार आहे म्हणले आणि मला काढलं बाजूला आमचे चुलते काय म्हणले माहिती आहे का तुम्ही ह्याच्या कपड्याकडे बघू नका म्हणले तुम्ही बघा म्हणला उद्याच्याला आता जरी तुम्ही बाजूला काढलं तर उद्या साईटवर घेऊन जावा आणि तेव्हा टेलिफोनचे खांब असायचे ते रवायसाठी आम्हाला खड्डे काढायला सांगायचे मग खड्डे काढायला दिले ना आम्ही 11 पोरांची भरती झाली म्हणजे 11 पोरं होतो 11 पोरांमध्ये लाईनीनं असे खड्डे काढायचे रेल्वे लाईनच्या कडेने पहिले असं आपले असलं फोन कुठले पहिलं त्या तारतनं हे करायचं तो हुक अडकावायचा आणि ती असं फिरवायचं ती कानाला लावायचं मग ती स्टेशनवर एकमेकाची बात व्हायची तर तसल्या ते टेलिफोनचं तारा वाढायसाठी आम्हाला नेलं होतं मग नेल्यावर बाकीच्यांनी काय केलं दिले खड्डे काढायला प्रत्येकाने 2-2 खड्डे काढा म्हणले मग काढायला 2-2 खड्डे काढायला दिले खड्डे किती असे 1.5 फूट असं 1.5 फूट आणि खाली 2 फूट तर सगळ्यात कठीण खड्डा मला द्या म्हणलं म्या जिथं जास्त पोकळ नाही ना जिथं मुरूम खडक आहे तिथं द्या म्हणलं मला मी तिथला काढतो म्हणलं खड्डा बाकीच्याने पोकळ खड्डे पण मी 2 खड्डे 2 तासात 2 खड्डे काढून मोकळं झालो त्यांना एक खड्डा झाला नाही 11 पोरापैकी त्यांना एक सुद्धा खड्डा झाला नाही मी 2 तासात दोन्ही बी खड्डे काढून
त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यापाशी बसलो. मग तिकडं ती जे सुपरवायझर कोण होता ना ते म्हणला झालं खड्डं. मी म्हणलं घ्या मग आपले माप घ्या म्हणले. मी गेलो आले त्याने टेप घेतला बरोबर 2-2.5 फूट खाली खड्डा. त्याने 2 फूट सांगितलं होतं मी 2.5 फूट खड्डा होता मापला खाली आणि रुंदी मोजलेत. त्याने 1.5 फूट सांगितले होते 2-2 फुटाचे राऊंड होता आपला आणि त्याने एक खड्डा झाला नाही 2 तासात एक खड्डा झाला नाही त्यांचा. मग त्या वेळेला तिथंच आपली परीक्षा त्याने घेतली. त्यातमध्ये मला म्हणले तुम्ही 1 नंबरला तुम्ही या म्हणले तुम्ही उद्याच्याला या ऑफिसला.